आज आपण कुलचे बनवणार आहोत. एकदम बाहेरसारखे मऊ लुसलुशीत असे आणि एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण हे कुलचे बनवणार आहोत आणि एकदम मऊ असे कुलचे तयार होतात. तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला अर्धी वाटी गरम दूध घ्यायचं आहे. कोमट दूध घेतलं तरी चालेल. त्यामध्ये 1 चमचा साखर घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. हे विरघळते तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया. इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण 1 चमचा बेकिंग पावडर, हा चमचा एकदम छोटा आहे, अर्धा चमचा सोडा घालायचा आहे खाण्याचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे एकदा मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स केल्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्यामध्ये 1 छोटी वाटी दही घालून घ्यायचं आहे. दही पण आपण मिक्स करून घेणार आहोत. ते मिक्स झाल्यानंतर आपण हे साखर घातलेलं दूध घालून घेऊया आणि हे आपण आता ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम सैलसर असं ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. वरून आपण ह्याला 1 चमचा तेल सोडून आपण व्यवस्थित पीठ मळून घेऊया एकदा, म्हणजे जास्त चिकटणार नाही. हे एकदम पीठ पातळ तयार झाले आहे. पीठ पातळ असलं तर कुलचे एकदम छान होतात. हे आता आपण 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. 20 मिनिटानंतर आपण हे करायला घेऊया. म्हणजे पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे. आता आपण त्याचा एक गोळा काढून घेऊया आणि एक गोळा तयार करून घेऊया, किंवा तुम्ही इथं सुरीनं कट करून घेतलं तरी चालेल. आता आपण एक गोळा तयार केलेला आहे. हे आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तर थोडंसं पीठ आपण खाली त्याला लावून घेऊया, म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि वरून तीळ लावून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर. हे आता तुम्ही लाटून घेतलं तरी चालेल किंवा हातानेच असं प्रेस केलं तरी चालेल. इथं मी हातानंच प्रेस करते. हे आता आपलं तयार झालेलं आहे. हे एकदम पीठ पातळ असल्यामुळं व्यवस्थित हाताने सुद्धा व्यवस्थित होतं. हे आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. हे आता आपलं तयार झालेलं आहे. तर आपण आता हे भाजून घ्यायचं आहे. तर आपण वरून ह्याला थोडंसं पाणी लावून घेऊया, म्हणजे वरची बाजू कडक होत नाही. आता हे आपण तव्यात ठेवून घेऊया आणि बाजूने ह्याला 3 ते 4 चमचे पाणी घालून घेऊया, म्हणजे ह्यामुळे एकदम मऊ असा आपला कुलचा तयार होतो. आता वरून झाकण ठेवूया. 3 ते 4 मिनटं आपण एका बाजूने भाजून द्यायचं. इथं आपल्याला गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे. आता हे आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपण 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याला वरून आपण तूप लावून घेऊया. दोन्ही बाजूने आपण ह्याला तूप लावून घेऊया आणि हे व्यवस्थित भाजून घेऊया. इथं आता आपलं भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि असेच राहिलेले पण आपण सगळे भाजून घ्यायचे आहेत. इथं मी सगळे बनवून घेतलेले आहेत.
आता आपले कुलचे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.